जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। जे निर्गुणाची ओळखण, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपणे संपूर्ण, सर्वाघटी श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदेचं चिंतन आपलं सुरू आहे। शारदा स्तवन आपलं सुरू आहे। शारदेच्या स्तवनामध्ये समर्थांनी वेगवेगळ्या पद्धतीनं शारदेचं रूप आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। शारदेचं सामर्थ्य कशा प्रकारानं अनुभवावं हेही समर्थांनी सांगितलं। आणि समर्थांनी ज्या शारदेची उपासना केली, शारदा ही देवता जी आहे, ही शारदा देवता आपल्या वाणीच्या माध्यमातून, आपल्या ध्वनीच्या माध्यमातून आपल्यामध्ये अस्तित्व रूपानं आपल्याशी सतत अखंड जी सहवासात आहे, आपण जिच्या सहवासात आहोत तीही आपल्या सहवासामध्ये आहे। अशी शारदा आपल्यामध्ये असणारी शक्ती निघून गेल्यानंतर त्या शक्तीला वेगवेगळ्या प्रकारांनी नावानी आपण अनुभवत असतो ना, तसा आपण घेत असलेला प्रत्येक श्वास हे सुद्धा शारदेच्या अस्तित्वाशिवाय शक्य नाही। शारदा, आपण पहा की श्वास घेताना सुद्धा जर शांतपणे आपण तो श्वास ऐकला, मला तर हे थोडंसं आणखीन वेगळं चिंतन ठेवावं असं वाटतंय। पहा, ही सुद्धा चिंतनाची आतून सांगण्याची प्रेरणा आहे ना। ही प्रेरणा हे माझं कर्तव्य नाही, माझं कर्तृत्व नाही, त्यात माझं काहीच नाही। ही प्रेरणा जी आहे ना, ही प्रेरणा शक्तीच माझी शारदा माता आहे। ही प्रेरणा शक्ती म्हणजे तर शारदेचं दैवत आहे। आणि ती आतून अशी प्रेरणा देते आहे की आपण घेत असलेला प्रत्येक श्वास जो आहे, त्या श्वासाचं उगमस्थान, आपण घेत असलेल्या श्वासाचं उगमस्थान जे आहे, त्या उगमस्थानाच्या शक्तीपीठाला श्री शारदा असं म्हणतात, असं माझं चिंतन आहे। माझं म्हणजे समर्थांच्या कृपेनं असं वाटतं। कारण कुठल्या तरी अधिष्ठानाशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत नाही। मग श्वास कुणाच्या अधिष्ठानावर घेतो बाबा? कोण तुला श्वास घेण्यासाठी आतमध्ये ती शक्ती पुरवतं? आणि श्वासामध्ये सुद्धा पहा ना, आपण जर असे डोळे झाकून शांत बसावं, पहा की शांत बसणं हा सुद्धा परमार्थातला खूप मोठा साधन मार्ग आहे बरं का। शांत राहण्याचा प्रयत्न करणं हा परमार्थातला सुंदर अशा प्रकारचा साधनेचा एक मार्ग आहे। साधनेची ती एक दिशा आहे म्हणा, किंवा ते साधनेबद्दलचं हे मार्गदर्शन समजा, आपण काहीही समजा, पण आपण आपल्या चित्तवृत्ती शांत आणि स्थिर केल्याशिवाय कोणतंही कार्य होऊ शकत नाही। श्वासामध्ये सुद्धा एक लय असते, श्वासामध्ये सुद्धा एक गती असते, श्वासामध्ये सुद्धा एक ध्वनी लपलेला असतो। हा श्वासामध्ये लपलेला ध्वनी, हा श्वासाच्या पाठीमागे असणारं ते शक्ती सामर्थ्य असं त्याचं असतं। श्वासाचं शक्ती सामर्थ्य रूप म्हणजे श्री शारदा आहे। श्वासाची गती ही शारदेची, त्याच्या पाठीमागे असणारी शक्ती आहे, त्याच्या पाठीमागे असणारं ते शारदेचं सामर्थ्य आहे। श्वासाची गती वाढणं, श्वासाची लय वाढणं, श्वास कमी जास्ती होणं, हे सुद्धा आपल्या शारीरिक दृष्ट्या जेव्हा घातक असतं, तेव्हा आपण लक्षात ठेवा, आपल्या श्वासाची गती कमी जास्ती झाली, श्वासाची लय कमी जास्ती झाली, श्वासामध्ये कुठेतरी थोडासा फरक पडला की मग ते जे आपण हे करत असतो, आपलं चेकअप करत असतो, डॉक्टरकडे जातो, सगळा तो हे करतात, ते पहिल्यांदा ते काय म्हणतात, ते डॉक्टर जेव्हा इथे आपल्याला तो तपासणी करत असतात आपल्या हृदयाची, त्यावेळेला काय म्हणतात? त्यावेळेला म्हणतात श्वास घ्या,
म्हणतात की नाही, श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता हे तर आपल्याला पाठ आहे, हे तर काही नवीन नाही. डॉक्टर पहिल्यांदा तो स्टेथोस्कोप लावला की ते पहिल्यांदा म्हणतात श्वास घ्या बरं. का बरं श्वास घ्या? श्वासानं काय होतंय की श्वासानं त्यांच्यामध्ये असणाऱ्या आतमध्ये असलेल्या शक्तीच्या किंवा आतमध्ये असलेल्या शरीराची त्यांना श्वासाची गती समजते की ही शारदा कशी आहे, तर जी निर्गुणाची ओळखण आहे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आता हा निर्गुण परमात्मा पुन्हा तिथे आला की ज्याच्यामध्ये गुण नाही आहे, ज्याच्यामध्ये रूप नाही आहे, ज्याला रस नाही आहे, ज्याला कुठल्याही प्रकारानं ओळखण्यासाठी कुठल्या चिन्हाची तिथे आपल्याला गरज नाही म्हणण्यापेक्षा व्यवस्था नाही आहे. निर्गुणाचं दर्शन घडवण्यासाठी एखादी वस्तू दाखवा बरं असं जर म्हटलं तर ती वस्तू दाखवता येणं फार कठीण आहे. ती गती, ते दर्शन आपल्याला नाही असं दाखवता येणार. म्हणून निर्गुणाची ओळखणं हा शब्दप्रयोग सुद्धा समर्थांनी इथे जो अत्यंत खुबीनं वापरलेला आहे, अत्यंत वेगळ्या पद्धतीनं चिंतन समर्थांनी ठेवलेलं आहे की आपण एकदा 3 मार्गानं त्याला जाणण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला अनुभवण्याचा प्रयत्न केला की त्या निर्गुण निराकार परब्रह्माचं भान आपोआपच आपल्याला त्या ठिकाणी कळून चुकतं, आपोआपच ते ज्ञान आपल्याला होतं. केवळ शारदेमुळे परमेश्वराचं स्वानुभव दर्शन ज्याला म्हणतात, ज्याचे जसं स्वानुभव उद्गार आपल्यामध्ये असणारे जे स्वानुभव उद्गार असतात ना, हे स्वानुभव उद्गार आपण घेऊ शकतो. त्या स्वानुभव उद्गाराचा आपण प्रचिती घेऊ शकतो. संपूर्ण विश्वात ती शारदेची शक्ती भरून उरलेली आहे. संपूर्ण विश्वामध्ये तो विचार भरून उरलेला आहे. संपूर्ण विश्वामध्ये त्याची जाणीव आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि याची जाणीव जी आहे, या सगळ्या विषयांची जाणीव, या सगळ्या विषयांचं अंतरंगामध्ये दर्शन, या सगळ्या विषयांचं निर्गुण प्रतिकात्मक प्रतिबिंब असणारं जे दर्शन आहे, हे दर्शन हे फक्त शारदेच्या कृपेनं, शारदेच्या माध्यमातून आणि शारदेच्या सहवासानं आणि शारदेच्या कृपेनंच आपल्याला हे घडत असतं. अशी शारदा जी आहे, ही शारदा अनुभवाची खूण ज्याला म्हणतात, अनुभवी विरून जात असतो. अनुभव घेतल्यानंतर अनुभव कसा आला याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. त्याचं कारण असं की मी अनुभवामध्ये अनुभव विरून गेलेला आहे. माझा अनुभव सांगण्यासाठी मी कुणी शिल्लक त्या ठिकाणी राहत नाही आणि राहूही नये. अशा प्रकारानं समर्थ म्हणतात की जी सर्वामध्ये व्यापकपणानं सगळीकडे नटलेली आहे. आपण देवीची आरती म्हणतो, दुर्गे दुर्गट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. म्हणजे तिच्या करुणेचा विस्तार किती पसरलेला आहे पहा. तिच्या शक्ती सामर्थ्याचा विचार किती पसरलेला आहे पहा. ती कशी आहे, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझा हिस्से नाही. सगळ्या त्रिभुवनामध्ये तुझ्यासारखं अस्तित्व आम्हाला अन्यत्र कुठेही पाहायला मिळत नाही. प्रसन्न वदनी प्रसन्नदा होसी तू दासा. ती प्रसन्न होऊन ती दासावरती प्रसन्नता होणं म्हणजे सरस्वतीच्या कृपेचा आविष्कार आपल्याला लाभणं, सरस्वतीच्या कृपेची आपल्याला प्रचिती येणं. जय जय रघुवीर समर्थ.